हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आहे स्वामी प्रकट दिन. त्याच्यासाठी ना मी आज काहीतरी गोड बनवते. म्हणजे सकाळी मी नैवेद्य बनवून झालेला आहे माझा, पण गोड काही नव्हतं बनवलं होतं. सेम प्रॉब्लेम, माझं दात खूप दुखत होतं ना, त्यासाठी मी काहीच बनवलं नाही. जे पण शॉर्टकटमध्ये डाळ भात भाजी बनवलं होतं तेच नैवेद्य दाखवलेलं. तर आता संध्याकाळपासून मी जो व्हिडिओ बनवलेला ना तो एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, की जेणेकरून ना मला कमी बोलायला लागेल ना, अशा पद्धतीत मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तर संध्याकाळचं ना मी गोडासाठी बनवते आहे लापसी. एकदम शॉर्टकटमध्ये आहे. माझ्याकडे ड्रायफ्रूटसुद्धा नव्हते. त्यासाठी ना मी फक्त ना तुपामध्ये मस्तपैकी 1 वाटी असा लापसीचा रवा आहे ना तो भाजून घेतलेला आहे छान फुलेपर्यंत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी 3 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं झाकण ठेवून छान अशी एक वाफ दिलेली आहे. त्यानंतर ना 1 वाटी मी इथे लापसी घेतली ना, तर 1 वाटी ह्याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. तरी पण मला थोडंसं असं वाटत होतं की गूळ थोडासा जास्त झालेला आहे. म्हणजे 1च वाटी घेतलेला आहे, पण त्यातला पण मी थोडासा काढलेला आहे, कारण का माझ्या घरामध्ये पण ना खूप जास्त गोड असं खात नाहीत. हा एवढा घातलेला आहे तरी पण तो माझी लापसी आहे ना गोडच झाली होती. तर इथे मस्तपैकी गूळ टाकून लापसी आणि गूळ सगळं एकजीव करून घेतलेला आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती परत एकदा झाकण मारून ठेवून दिलेलं होतं. आणि नंतर थोडंसं 10 मिनटाच्या नंतर ना मी झाकण उघडून बघितलं, तर मस्तपैकी लापसी माझी पूर्ण गूळ वगैरे त्यातलं सुकलेलं होतं. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा इतका इलायची पावडर घातलेली आहे. आणि परत छान सगळं ना 5 मिनटं असं परतून मस्तपैकी मऊ आणि असं सुटसुटीत लापसी झालेली आहे. म्हणजे ना ह्याच्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही कुकरला लावलं तर अजून मोकळा अजून छान म्हणजे लवकर शिजतो. थोडा कढईमध्ये बनवला तर तुला टाईम लागतो. ह्याच्यामध्ये ना मी आधीच सांगितलेलं आहे ड्रायफ्रूट वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा भरभरून मस्तपैकी असं ड्रायफ्रूट टाकू शकता. इथे लापसी बनवून झाल्याच्यानंतर मी देवाजवळ ठेवला आणि आता मी चाललेली आहे केंद्रामध्ये. आमची ना पालखी सोहळा निघतो. पण काय झालं, मी ज्या केंद्रामध्ये जाते ना तिथे ना मी जाऊ शकली नाही दुपारी. माझं दात खूप दुखत होतं, त्यामुळे मी गेले नाही. आता गोळी घेतल्यामुळे थोडंसं माझं कमी झालेलं आहे दुखणं ना, म्हणून मस्तपैकी छान मी तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल, एकदम जुनी साडी नेसलेली आहे. म्हणजे ही खूप वर्षापूर्वीची माझी साडी आहे. ती छान नेसून वगैरे आम्ही मैत्रिणी ना इथे केंद्रामध्ये गेलो आणि आम्ही शालीभद्र केंद्रामध्ये जिथे मी जाते ना तिथलं हे शूट नाही आहे. हे आहे सुंदर दर्शनमध्ये. मी तिथे रविवारची आरती असते, तर आम्ही तिथे गेलेलो आहोत. आणि ह्या माझ्या 2 मैत्रिणी आणि दुसरी आहे ती ना खाली आहे, तुम्हाला नंतर दाखवते मी. इथं मध्ये बघा अशीच पालखी मस्तपैकी छान फुलांनी सजवलेली असते. ह्याच्यामध्ये स्वामींची तस्वीर ठेवलेलं असतं आणि छान असं नारळ वगैरे ठेवून आरती वगैरे प्रत्येक म्हणजे शालीभद्र केंद्रामध्ये पण केली जाते आणि इकडे पण केली जाते. इथूनच पहिला पालखी निघते आणि शालीभद्र केंद्रामध्ये जाते, तिथून परत मग इथे येते. इथे बघा ह्या ज्या बायका इकडच्या आहेत ना सुंदर दर्शनच्या, त्यांनी मस्तपैकी 1 रंगाच्या छान साड्या नेसल्या होत्या. त्यांनी सिलेक्ट करून असं म्हणजे एक ठरवलं होतं की अशा साड्या वगैरे नेसायच्या. त्याच्यानंतर ना मस्तपैकी तिकडचं थोडंसं शूट केल्याच्यानंतर इथे आम्ही महाप्रसाद घेतला आणि परत आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत मंदिरामध्ये. छान फोटो वगैरे काढलेले आहेत पालखीच्या म्हणजे अगदी मी स्वामींच्या फोटोबरोबर एक ना छोटीशी अशी रील पण बनवलेली आहे. आता इथे ना दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर पाऊलच तिथून ॲक्च्युली निघत नव्हतं. मस्तपैकी म्हणजे फोटो काढायचे ते संपतच नव्हते आमचे. छान आम्ही इथे मस्तपैकी फोटो वगैरे काढला आणि ते चौघींनी आम्ही स्वामींच्या तस्वीरसमोर पण मस्तपैकी इथे फोटो काढलेला आहे, शूट केलेला आहे. आणि ज्या मुलीला मी सांगितलं तिने इतकं छान शूट केलेलं आहे ना, हे बघा किती मस्त केलेलं आहे ना. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही घरी आलेलो आहोत. तर घरी इथे ना दुपारची चपाती भाजी असल्यामुळे मितालीने ना डाळ भात आणि बटाट्याचे काप केलेले आहेत. चला तर आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.